मी शेतकरी नारायण ताराचंद मराठे, राहणार आर्णी. मी असं बोलत आहे की मृग नक्षत्र जवळपास संपण्यात आलेलं आहे. मृग नक्षत्रात जवळपास 18-20 तारखेला जो थोडासा पाऊस झाला, या पावसावर आम्हाला कदाचित आम्ही पेरणी केली. पेरणीचं आता 7-8 दिवस झाले, तर उगवण शक्ती जी बियाणाची 100% नाहीशी झालेली आहे. आमच्यावर दुबार पेरणीचं संकट मोठं आहे. त्याकरता सरकारने काहीतरी आम्हाला मदत करावी, बी बियाण्याचा खर्च तात्पुरता द्यावा बा, ही एवढी अपेक्षा मी सरकारकडून करतो. मी धनराज सोमा माडी आर्णी शिवारातून बोलत आहे. आमच्याकडे पावसाने जवळजवळ 15 दिवसापासून दडी मारली आहे व मध्यंतरी 10 दिवस पहिले एक अर्धा तास पाऊस झाला, पेरणी झालेली आहे, परंतु त्याची उगण्याची क्षमता खलास झाली. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी बी बियाणाचा खर्च द्यावा, एवढी आमची अपेक्षा आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलेली आहे आणि शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. काय अल निनोचा किती प्रभाव आपल्याकडे जिल्ह्यात आहे आणि काय सध्याची परिस्थिती आहे? अल निनोचं पूर्वीच आपण सगळ्यांना कल्पना दिली होती की जवळपास भारतामध्ये त्याचं संकट आलेलं आहे. पण अल निनोचं नेमकं म्हणजे काय, पाऊस कमी पडणार आहे का जास्त पडणार आहे, तर हा असं नसून तर तो अनियमित पडणार आहे. म्हणजे कधी जास्त पडून जाणार, कधी कमी पडून जाणार. म्हणजे जे काही पावसाचे जे दिवस आहेत ते कमी होणार आहे. आता उदाहरणार्थ घेतलं तर धुळे जिल्ह्यात बघितलं आपण की साधारण मागच्या 20 दिवसापूर्वी जवळपास 160 mm पाऊस झाला होता. अति खूप जास्त झाला होता आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसाची दडी मारली आणि नंतर परत पाऊस झाला. आणि आता ह्या मागच्या 10-15 दिवसापासून त्याने पावसाने दडी मारलेली आहे. तर थोडंसं याच्यामध्ये असंतुलितपणा जो म्हणतो की तो झालेला दिसतोय. खूप जास्त पाऊस पडतोय, तिथं पिकांचं नुकसान होतंय, मर होते, फुलगळ होते. आणि काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की पाऊस कमी पडलेला आहे, तिथंसुद्धा ह्या पिकांचं नुकसान होत आहे. नक्कीच आपल्या जिल्ह्यात जे आहेत ते प्रमुख पिकं आपलं कापूस आहे, मका आहे, त्याच्यानंतर खरीपातले तूर आहे, सोयाबीन मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घेतला जातो. तर साधारणतः आता मागचा जो पाऊस पडला तो खूप जास्त पडला होता, 160 mmच्या आसपास पडला होता. आणि त्याच्या आधी त्याने बरेच दिवस दडी मारलेली होती आणि त्या कारणाने एकदम पाऊस पडल्यामुळे पिकांमध्ये, कापूस पिकामध्ये आकस्मिक रोग ज्याला म्हणतो तो रोग मोठ्या प्रमाणाला, मरचे प्रमाण काही ठिकाणी वाढले. त्यानंतर सोयाबीनसारखं जे पीक आहे ते अतिशय सेन्सिटिव्ह असतं, त्याला जर पाण्याचा ताण पडला किंवा हे झालं तर ते सुद्धा बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं किंवा आम्ही व्हिजिट केलं तर पिवळेपणा सोयाबीनवर येऊन राहिलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जास्त पावसामुळे आपल्याला जर काही करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला जलसंधारणाची कामे जी आहे ती करणं गरजेचे आहे. किंवा पाण्याचा निचरा, जास्त पाऊस झाला असेल तर पाण्याचा निचरा करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही याच्यामुळे जास्त पावसामुळे कीड आणि रोगाचं प्रमाणसुद्धा वाढतं, तर त्याचंसुद्धा आपल्याला एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये आपल्याला त्याचं नियंत्रण करून घेईल. कापसाच्या बाबतीत सांगायला गेलं तर आकस्मिक मर किंवा बुरशीजन्य मरचं प्रमाण वाढलेलं आहे. धुळे जिल्ह्यात जवळपास खरीपामध्ये 75 ते 80% कापूस आपला घेतला जातो. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी जर 22 किंवा M45ची आवळणी आपण खाली केली तर ह्या बुरशीजन्य रोगाला आपल्याला आळा देता येतो. त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये जर पिवळेपणा वाढला असेल, पाणी साचलं असेल आणि बऱ्याच वेळा काय होतं की ह्या रस शोषणाऱ्या किडीमुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर मोझॅक पडतं, पिवळ्या मोझॅक ज्याला म्हणतो, व्हायरस आहे, तर त्याचंसुद्धा प्रमाण इथं वाढलेलं दिसत आहे. तर अशा वेळेस रस शोषणाऱ्या किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे, पिवळे चिकट सापळे लावणे गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, अशा वातावरणामध्ये फुलगळीचं प्रमाणसुद्धा सर्व पिकांमध्ये आढळतं. तर अशा वेळेस जर थोडंसं 13-0-45 किंवा 3-19 याची जर 1% फवारणी जर आपण केली तर निश्चितच फुलगळ आणि पातेगळ कमी होऊन आपल्याला उत्पन्नात वाढ घेणं शक्य आहे.